सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलचा. आज आपण जात आहोत परेल वर्कशॉपला. परेलचे सगळे वर्कशॉप बघणार आहोत. सगळ्यात मोठा वर्कशॉप आहे तोही बघणार आहोत, जिथे यावर्षी चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतीचं तिथं बनवण्यात येणार आहे. तर तेच बघण्यासाठी आपण जाणार आहोत. कुठे बनवणार, काय बनवणार ते बघणार आहोत. हे आहे रेल्वेचं ऑफिस आहे, तिथं ट्रेनिंग वगैरे करतात. चला आपण जातोय त्याच रेषेने. परेल स्टेशनला उतरलो आहे, तिथून आता सरळ जातो आहे. आता चला व्हिडिओमध्ये शूट करा, दाखवतो तुम्हाला. पूर्ण रेल्वेची जागा आहे मित्रांनो. जेवढी तुम्ही जागा बघताय आणि पूर्ण रेल्वेची म्हणजे खूप जागा आहे. 50-60 एकर असेल ही परेलची जागा फक्त. खूप मोठी आहे. चला आपण जाऊ. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. चलो. हे बघा मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो वर्कशॉपला. हा मागचा आहे, आपण पडून जाणार आहोत. चला दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो परेल वर्कशॉपला. हे बघा, परेल वर्कशॉपचा मेन गेट. इथून सगळ्या गणपती बाप्पाचे आगमन होतात. पाहू शकता किती मोठा गेट आहे. इथं एक मोठा बॅनर लावला होता, पण तो काढला आहे. आशिष शेलार यांना आभार मानलं होतं. चला आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा मित्रांनो, तयारी सुरू झालेली आहे. मोठमोठे साचे वगैरे आणून ठेवलेले आहेत, पाहू शकता. या ठिकाणी कुठेतरी चिंचपोकळीचा चिंतामणी यांचा मूर्ती बनवण्यात येणार आहे. अरुण दत्ते दादा यांनी इथंच कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीची मूर्ती बनवण्यासाठी. पाहू शकता तयारी किती जोरशोरात चालली आहे. हे बघा, ही मागच्या वर्षीची मूर्ती वाटते. यावर्षी चांगला सजवत आहे, म्हणजे तयारी सुरू करतायत बनवण्याची. पूर्ण वर्कर नाही दिसत आहे तिथं, थोडेफारच वर्कर आहेत. जेवढे आहेत तेवढेच बघू शकता. अजून वर्कर आले असतील. काही वर्कर आलेत, काही नाही आलेत. काहीचं काम हे पाहू शकता. सगळे मोठमोठे मूर्त्या इथंच बनवतात. काळ्या चौकीचा गणपती, परत खेतवाडीचे 3-4 गणपती इथं सुद्धा बनतात. तर बघा, इथं खेतवाडीचे गणपती बनतात. इथं कलागंध आर्ट्स. हे बघा, जे अरुण दत्ते आहे ना, त्यांचं इथं आर्ट्स आलेलं आहे, पाहू शकता. इथे बघा, मोठ्या जोरशोरामध्ये काम सुरू झालेलं आहे गणपती बाप्पाच्या निर्मितीसाठी. सगळे वर्कर कामाला लागले. पाट वगैरे बनवत आहे. पाट तर तिकडूनच येणार मंडळाचे. काय मंडळाचे पाट येऊन बसलेत, म्हणजे ठेवलेत. ज्यांचे पाठ्यपूजन झालेत त्यांनी पाट इथं आणून ठेवला आहे. या गणपतीचं पण पाट आहे, पण या कोणत्या गणपतीचं माहीत नाही. हे पाठ्यपूजन झालेलं आहे बघा. त्याच्यावर मोदक दिसतोय तुम्हाला बनवलेला. तर हा पाठ्यपूजन झालेला पाठ आहे. बरंच असं काही ठेवलं इथं आणून पाहू शकता. हे बघा, हे श्री गणेश चित्रशाळा. इथं मित्रांनो ह्या पण गणपती बनतात. ज्या टिश्यू पेपरने बनवतात ना, त्या गणपतीसुद्धा इथं बनवल्या जातात. टिश्यू पेपर जे पर्यावरणाला हानिकारक नाहीत, त्या गणपती बाप्पा पण इथं बनवले जातात. हे बघा, ते सगळे मोठमोठे गणपती बनतात. इथं छोटे गणपती बनतात, एवढे नाही. सगळ्यात जास्त ऑर्डर सगळ्या मोठमोठ्या गणपतीचीच असते. हे बघा, इथे सगळे पाय बनवून ठेवलेत बाप्पांचे, पाहू शकता. सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातली होती, पण ती बंदी 9 जून 2026 रोजी हटवण्यात आलेली आहे. त्यामुळे तिथे बॅनरसुद्धा लावला होता आशिष शेलार यांना आभार मानण्यासाठी. तो आता काढण्यात आला आहे वाटते. तर आणि त्यांनी बंदी हटवली, पण त्यांनी सांगितलं आहे जिथं तुमचं विसर्जन असेल ते विसर्जन समुद्रामध्ये नाही करायचं. ते समुद्र विसर्जन तुमच्या जागेवर म्हणजे तुमच्या जवळपास कृत्रिम तलाव म्हणतात ना त्याला, जे आपण छोटे गणपती बुडवतो तिथे डुबवायचं. तिथे तर डुबणार नाही एवढे मोठमोठे गणपती, पण आपल्या हातानेच तो विसर्जन करायचा. नळ्या पाईप लावून किंवा कशाने पण त्या गणपती जागेवर हे करायचं, विसर्जित करायचं.
असं नाही की मोठमोठ्या समुद्रामध्ये जाऊन विसर्जित करायचं, त्यांचंही आहे. पण जाऊ द्या, ते बंदी हटवले ते महत्त्वाचे, कारण आपल्याला बाप्पांचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहाने यावर्षीही बघायला मिळणार. आय होप हे दरवर्षी बघायला मिळो, की ह्याच वर्षी नव्हे की दरवर्षी आपल्याला गणपती बाप्पाचा आगमन सोहळा हा आपल्याला बघायला मिळायला पाहिजे. कारण तो एक असा सण आहे की खूप मोठा, खूप आनंदाचा सण आहे भारतीयांसाठी, महाराष्ट्रीयांसाठी, मुंबईकरांसाठी. खूप म्हणजे खूप असं नाही की एकच धर्माचे लोक असतात, सगळे A to Z पुरे इंडियन, पुरे भारतीय लोक असतात. असं नाही की त्यामध्ये हिंदू असतात, हेच असतात, तेच असतात, सगळे असतात जाती धर्माचे, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, सगळे लोक असतात. कारण तो आनंदाचा क्षण आहे, तो कुठल्याही एका धर्माचा क्षण नाही, तो सगळ्या धर्माला एकत्र घेऊन जाणारा सण आहे. जसं दहीहंडी आपण करतो, तर दहीहंडीमध्ये पण प्रत्येक जण हा वेगवेगळ्या जातीचा असतो. असं नाही की फक्त हिंदू धर्माचाच माणूस त्याच्यामध्ये असतो, तर नाही, प्रत्येक धर्माचा त्याच्यामध्ये माणूस असतो. तर बघू शकता तुम्ही, एवढं तयारी चालू आहे यांची. बघा साचे वगैरे ठेवले तिथे, बंदी वगैरे हटले आहे म्हणून तयारी चालू आहे. तिथं काय कोपऱ्यात बघूया, सगळे अजून बॅनर वगैरे लागले नाहीत. म्हणजे बॅनर म्हणजे कोणाकोणाचं वर्कशॉप आहे काय आहे, तर प्रत्येक जणाचे वेगवेगळे वर्कशॉप असतात. तर साच्यांच्या हे लावणं चालू आहे बघा. अर्धी मूर्ती तयार झाली पाहू शकता. पहिल्या याच्यामध्ये गोण्या लावतात, मग ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावतात. त्यानंतर सुकायला काय माहीत किती वेळ लागतो, ते सुकल्यानंतर हे सगळं काढतात. पाहू शकता यांची मेहनत. आणि तिथं कोणत्या गणपतीचं आहे, हर हर महादेव मलबार हिलचा राजा. मलबार हिलचा राजाचा पाठ्यपूजन येतो, म्हणजे पाठ आहे तोही तिथं आणून ठेवलेला आहे. त्या बाप्पांचंही तिथं मूर्ती तयार करणं सुरू होईल काही दिवसातच. समता जागृती मंडळ हे कुठले ते काय माहिती नाही, आहेत वेगवेगळे मंडळ इथं येऊन ठेवलेत. काहींचे लवकर पाठ्यपूजन झालेत, त्यांनी आणून तर ठेवलेले आहेत, पाहू शकता. तर एवढं आहे बघा अपडेट परेल वर्कशॉपचा. आता आपण जाऊया गणसंकुल वर्कशॉपला, चला. हे बघा मित्रांनो, गणसंकुल वर्कशॉपचा हा सगळ्यात मोठा गेट आहे. इथून सगळे मोठमोठे गणपती निघतात. आतमध्ये काय सुरू नाही अजून, हे बघा चालू आहे, मंडप बांधणं चालू आहे बघा. पाहू शकता, दिसतंय का नाही तुम्हाला, झूम करतो तुम्हाला. हे बघा काम चालू आहे तिथं, मंडप बांधणं. आपण दुसऱ्या गेटने बघूया, चला. व्हिडिओमध्ये शॉर्ट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन अपडेट गणपती बाप्पाबद्दल, हिंदू धर्माच्या सणाबद्दल, प्रत्येक धर्माच्या सणाबद्दल तुम्हाला भेटत राहतील. चला आपण जाऊया पुढच्या गेटने. बघा मित्रांनो, हा देखील प्रमुख गेट आहे गणसंकुल वर्कशॉपचं. पाहू शकता इथं काम चालू आहे, तुम्हाला तिथून दाखवलं होतं मोठ्या गेटपासून. हे बघा आता मंडप बांधणं चालूच आहे, अजून मूर्त्या इथं आलेल्या आहेत. हे बघा, जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही हा नंबर बघू शकता. या नंबरवर तुम्ही बुकिंग करून घेऊ शकता. प्रत्येक मूर्ती इथं भेटेल, खूप छान छान मूर्त्या भेटतात. पाहू शकता तुम्ही एक्झाम्पल. खूप अशा सुंदर मोहक मूर्त्या इथं मिळत असतात. पाहू शकता आतमध्ये पण चालू आहे. हे बघा मित्रांनो, सुंदर मूर्त्या आहेत. हे आत्ता आणल्यात पेनवरून वाटतंय. आता यांना कलर वगैरे देणार, धोतर वगैरे, हिरे वगैरे घालणार. खूप सुंदर मूर्त्या तुम्ही पाहू शकता. हे बघा, या सगळ्या एकसारख्याच वाटतात, नाही वेगवेगळ्या, हाताचे प्रकार वेगळे आहेत. हे वरती अर्धवट कलर झाला आहे, पुढील कलर यालाही लवकरच होईल. मी सकाळी चालू आहे 11 वाजता का 11:30ला. पाहू शकता इथे सगळ्या छोट्या मूर्त्या मिळतात. तुम्हाला नंबर दिले, त्या नंबरवर तुम्ही ऑर्डरही करू शकता. जाऊया मोठ्या मूर्त्या बघा. हे बघा किती सुंदर आहे.
लगा के आपका वही पड़ गया, जो बता रहा हूँ ना वही पड़ जाएगा। चला हे बघा परत एकदा दाखवतोय श्री गणेश चित्रशाळा, मूर्तिकार सुनील धीरज पांचाळ यांचा नंबर आहे। जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल मूर्ती इथं येऊन बघा पहिलं, नंतर ऑर्डर करा। खूप सुंदर सुंदर मूर्त्या असतात इथेही। हे जे मंडप बांधतात ना इथे ते छोट्या मूर्त्या बनवल्या जातात मित्रांनो, आणि जे समोर आहेत ना ते समोर मोठमोठ्या मूर्त्या आणि इथं छोट्या मूर्त्या यांचं बनवल्या जातात। पाहू शकता इथं मंडप बांधणं चालू आहे, परेल वर्कशॉप बांधून झालेलं आहे, फक्त तिथं आता मूर्त्या बनवण्याचं काम तुम्हाला बघितलं आहे ते तुम्हाला दाखवलंच आहे। हे त्याचं काय अजून अपडेट आहे, पण मंडप बांधताय पाहू शकता। तिथं अजून मूर्त्या वगैरे काही तयार झाले नाही, कारण मंडपच नाही बांधलं ना, अजून मंडप बांधणं काम चालू आहे। काही तर त्यांचं मंडप वगैरे बांधणं होईल, नंतर आपण परत हप्त्याला आपला तुम्हाला अपडेट दिला जाईल वर्कशॉपचा, किती गणपती बनले काय बनले। तर चला एवढंच होते अपडेट गणेश सिंपल वर्कशॉपचे। कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा, आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला भेटू व्हिडिओमध्ये। चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, बाय।